खरं तर हा जो 120 कोटी रस्त्याचा जो प्रोजेक्ट आहे, सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीमध्ये सुरू झालेला हा प्रोजेक्ट होता. पण त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या. लोकांची जी घरं होती ती 700 चौरस फुटाची घरं होती, पण त्यांना योग्य सदनिका आणि ते पण कांदुलीच्या बाहेर जर गेलं असतं तर मग त्यांचा व्यवसायाचा प्रश्न निर्माण झाला असता, त्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्या अनुषंगाने उद्धवजी मुख्यमंत्री असताना तो निर्णय त्यांनी लावून धरला नगर विकास खात्याकडे, आणि इथल्या इथे त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्या सगळ्या अनुषंगाने आज आम्हाला एक गोष्ट बरी वाटते की इथल्या लोकांचं जे पुनर्वसन ते त्या कांदुली पूर्व विभागाच्या सर्कलमध्ये झालेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा डीपी रोड गोरेगाव दिंडोशी पासून चालू होईल, वाया लोखंडवाला, वाया सिंग इस्टेट टू ठाकूर विलेज करून तो बोरिवलीला जॉईन करतील, असा तो त्यांचा प्लॅनिंग आहे. किती लोकांना आतापर्यंत 300 जी बाधित लोकसंख्या होती ती 300च्या आसपास होती, पण आतापर्यंत 200 लोकांना त्यांनी शिफ्टिंग केलेलं आहे. आणि लोकांची जी डिमांड होती त्या डिमांडप्रमाणे त्यांना कांदुलीच्याच सर्कलमध्ये त्यांचं पुनर्वसन 200 लोकांचं करण्यात आलेलं आहे. उर्वरित जी लोक आहेत जे त्यांनी अपात्र ठरवले, जे 2011चे आहेत, त्यांचे पेपर पुन्हा आपण त्यांचे पेपर तपासायला सांगितलेत आणि त्यांच्यावरही कुठला अन्याय होणार नाही याची देखील आम्ही काळजी घेतोय. कसं आहे, काही लोकांच्या सदनिका ह्या 700 फुटापेक्षा जास्त आहेत आणि त्यांचं कुटुंब मोठं आहे. कुटुंब मोठं असल्यानंतर मुंबई शहरामध्ये आपल्याला माहिती आहे की अडचण होते. मग अशा काही लोकांनी त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या आपल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याच्यामध्ये आपल्याकडे ठाकूर विलेजमध्ये 2 सदनिका 1 करून त्यांना जे द्यायचे आहेत त्याचा FSI वाढतोय, आणि मग तो वाढल्यानंतर त्याचा जो रेव्हेन्यू, जो महसूल आहे तो त्यांना भरणं बंधनकारक आहे आणि त्याचं त्या बेनिफिट त्यांना मिळेल. आणि त्याच्यावर पण काम चाललंय. आपण अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही लवकरात लवकर त्याचं जे काय असेल वरिष्ठांची चर्चा करून, माझ्या माहितीप्रमाणे 42 सदनिका आहे आणि त्या जर जॉईंट द्यायच्यात तर त्या 21 लोकांना आपण देऊ शकतो. तर त्याच्यावरती ते काम चाललंय आणि मला वाटतं त्या आठवड्याभरामध्ये तेही काम पूर्ण होईल. म्हणजे त्या लोकांचंही समाधान आपण करू. म्हणजे कोणताही झोपडीधारक असो, तो घर मालक असो, तो खुश असला पाहिजे, त्यांचं समाधान झालं पाहिजे, हे प्रयत्न आपण करत आहोत.